नमस्कार फ्रेंड्स, दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत छान चटपटीत आणि मस्त गोड तिखट आंबट तिन्ही फ्लेवर मिक्स कच्च्या कैरीची लोणची। खूप सोपी रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 कच्च्या कैरी घेतलेल्या आहे मी। आता याच्यावर छान साल काढून घेऊ। वरचे साल काढून घ्यायचे आहे। कैऱ्या छान धुवून घेतल्या। याला आता कापून घेऊ आणि याचे छोटे छोटे छान क्यूब्स करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे काप करून घ्यायचे। आता छान कढई गरम केली आहे। 2 चमचे तेल टाकायचं। थोडासा पाव चमचा मोहरी मस्त तडतडू द्यायची। मिरची आणि लसूणचं पेस्ट टाकायचं। कढीपत्ता, मस्त सर्व परतून घेऊ छान। अगदी थोडंसं हिंग टाकायचं। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। आपण हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे जास्त तिखट टाकायचं नाही। आणि पाव चमचा मिरे पावडर। मस्त परतून घेऊ आणि आपले कैरीचे काप टाकून देऊ। अगदी झटपट होते आणि मस्त चटपटीत लागते याची चव। आता सर्व छान परतून घेऊ आणि यात थोडंसं नरम होऊ द्यायचं। अर्धा चमचा मीठ टाकू म्हणजे आपले काप छान लवकर नरम होतील। शिजू द्यायचं थोडंसं। थोडेसे काप नरम झाले की 1.5 ग्लास पाणी टाकायचं। इथे 1 ग्लास पाणी टाकलं आहे। अर्धा ग्लास पाणी मी नंतर टाकलेलं आहे। एकूण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि तुम्हाला पातळ हवी असल्यास थोडंसं पाणी ॲड करा। खूप जास्त पातळ करू नका, टेस्ट बदलते। आता याला छान वाफ येऊ देऊ म्हणजे लवकर नरम होतात। बघू शकता मस्त काप पण छान नरम झालेले आहे। एक छान उकळी आली आहे। आता याच्यात आपण 1 वाटी गूळ घालून घेऊ। गूळ इथे कोणताही घेऊ शकता। काळ्या गुळाची टेस्ट छान येते। मस्त मी इथे काळा गूळ घेतलेला आहे। खूप छान टेस्टी रेसिपी आहे। चटपटीत मस्त गोड आणि तिखट आणि आंबट 3 फ्लेवर मस्त मिक्स होतात। एक उकळी येऊ द्यायची आणि थोडासा आपला रस्सा थोडासा घट्ट झाला की आपली छान रेसिपी तयार झाली। मस्त चटपटीत लोणची आहे। तुम्ही हवा असल्याचे असे काप मोठे लांब लांबही करतात कोणी। छान चोकून खाता येतं आणि असेही छान लागते। इथे आपली लोणची तयार झाली आहे। कोथिंबीर टाकायची वरून। आवडत असल्यास टाका, नाहीतर स्किप करा, काहीच हरकत नाही। आणि इथे चटपटीत लोणची तयार झाली आहे। तुम्हीही ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की सांगा। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।